ऑलराऊंडर जयश्रीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। माझी आजची रेसिपी आहे काळ्या वाटाण्याची मिसळ। काळ्या वाटाण्याची मिसळ ही मी कशी बनवली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। काळे वाटाणे मी रात्रीच भिजत घातलेले होते आणि आता काळे वाटाणे चांगलेच फुगलेले आहेत। कुकरला काळे वाटाणे लावायचे आहेत। 4 शिट्ट्या कुकरला करायच्या आहेत म्हणजेच काळे वाटाणे चांगले शिजतील। वाटपाची तयारी करायला घ्यायची आहे। अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे। खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे। खोबरं चांगलं भाजलेलं आहे ते आता काढून घेऊया। एक मोठा कांदा कापलेला घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकायचं आहे आणि कांदा थोडा परतून घ्यायचा आहे। साधारण कांदा परतून झाल्यावर 1 चम्मच मीठ टाकायचं आहे। पुन्हा कांदा परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो कापलेला टाकायचा आहे। थोडीशी कोथिंबीर आणि 1 मिरची टाकायची आहे। पुन्हा परतून घ्यायचं आहे। थोडं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे। आता लालसर झालेलं आहे। आता आपण हे थंड करायला ठेवूया। पहिलं खोबरं बारीक करून घेऊया आपण मिक्सरमध्ये। खोबरं बारीक करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये बाकीच आपण टाकून घेऊया। थोडं पाणी टाकायचं आहे आणि वाटप करून घेऊया। वाटप झालेलं आहे बघा, अशा पद्धतीने वाटप झालं पाहिजे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आपण काळे वाटाणे जे आपण कुकरमध्ये शिजून घेतले आहेत, काळे वाटाणे तर चांगले शिजलेले आहेत पण थोडेसे मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचे आहे, कारण रसाला थोडी चांगली घट्टपणा येतो आणि चांगली टेस्ट पण येते। म्हणून थोडं मिक्सरमध्ये काळे वाटाणे वाटून घ्यायचे आहेत। काळे वाटाणे वाटप करून घेतले। थोडं जाडसर ठेवायचं आहे। ज्या टोपामध्ये मी कांदा भाजला आहे त्याच टोपामध्ये मी फोडणी देणार आहे। 2 चम्मच तेल टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये दालचिनी, तेजपत्ता, लवंग, वेलची, थोडंसं जिरं टाकलेलं आहे। थोडं परतून घ्यायचं आहे। परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये वाटप टाकायचं। वाटप पण थोडं चांगलं परतून घ्यायचं आहे। वाटप थोडं परतून घेऊया। 5 मिनिटं वाफ देऊया। बघा छानपैकी तेल सुटलंय। थोडंसं परतून घेऊया आणि ह्याच्यामध्ये 2 चम्मच पुन्हा तेल टाकायचं आहे। पुन्हा परतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये 2 चम्मच लाल मसाला टाकायचा आहे, जे आपण घरात वापरतो ते। गरम मसाला 2 चम्मच टाकायचा आहे। धनिया पावडर 1 चम्मच टाकायची आहे। थोडं परतून घेऊया। आता वाटप थोडं साईडला करायचं आहे, म्हणजेच मध्यभागी थोडीशी जागा करायची आहे आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि थोडंसं परतत मिक्स करायचं आहे। आता चांगलं भाजून झालेलं आहे। ह्याच्यामध्ये काळे वाटाणे जे शिजवून घेतलेले ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। काळे वाटाणे जे मिक्सरला लावले तेही ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। मगाशी मी हळद टाकायला विसरली होती, तर 1 चम्मच हळद टाकलेली आहे। थोडं चांगलं परतून घेऊया, म्हणजेच चांगलं मिक्स करून घेऊया। जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे।
रसा चांगला उकळून घ्यायचा आहे. रसा चांगला उकळला आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. काळ्या वाटाण्याचा रसा तयार झालेला आहे. गॅस बंद करूया आणि पुढची तयारी करायला घेऊया. पॅन गरम करायला ठेवलेला मी त्याच्यामध्ये बटर टाकलं आहे. पाव चांगले गरम करून घेऊया. पाव दोन्ही साईडनी चांगले गरम करून घ्यायचे आहेत. आता काळ्या वाटाण्याची मिसळ तयार करायला घेऊया. अगोदर मी बटर टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मी काळ्या वाटाण्याचा रस्सा टाकणार आहे. बटर टाकल्याने मिसळला खूपच टेस्ट येते. मी पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला पण अशी मिसळ खूपच आवडेल. कांद्यामध्ये मी कोथिंबीर मिक्स केली आहे. तो कांदा आता मी रस्स्यामध्ये टाकणार आहे. थोडंसं फरसा आणि वरून थोडंसं लिंबू पिळणार आहे. काळ्या वाटाण्याची मिसळ तयार झाली आहे. खूपच छान दिसते आहे आणि खूप टेस्टी पण झालेली आहे. तुम्ही पण एकदा बनवून बघा. काळ्या वाटाण्याची मिसळ तुम्हाला पण खूपच आवडेल. आणि तुम्ही बनवलेली छान झाली असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जास्तच आवडला असेल तर सगळ्यांना शेअर पण नक्कीच करा. माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल खूप मनापासून तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद.